वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मराठी विषयाची प्रस्तावना कौशल्याची सूक्ष्म अध्यापन पाठ योजना कशी काढायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव, शाळेचे नाव, कौशल्य आहे प्रस्तावना कौशल्य, वर्ग 9वी, विषय आहे मराठी, घटक आहे गद्य आणि उपघटक येणार ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ। वेळ आहे 5 मिनिटे। सूक्ष्म अध्यापन पाठ योजना काढण्यासाठी अगदी सुरुवातीला घेणार आपण शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्ये। इथे शिक्षक पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करणार आहे, म्हणून शिक्षक कृतीमध्ये आपण इथे लिहून घेतलेलं आहे। शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात। तर विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी उत्तरे देतात। उपकौशल्य येणार लक्षवेधक प्रारंभ। प्रश्नोत्तराद्वारे विद्यार्थ्यांकडून उपघटक मिळवून घेण्यासाठी इथे आपण वेगवेगळ्या प्रश्नांचा उपयोग करू शकतो। इथे आपल्याला असे काही प्रश्न विचारायचे आहे जेणेकरून आपल्याला विद्यार्थ्यांकडून ऑलिम्पिक किंवा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ असे उत्तर मिळणार। तर इथे पहिला प्रश्न घेतलेला आहे, तुम्हाला मोकळा वेळ मिळाला तर तुम्ही त्या वेळेमध्ये काय करता? विद्यार्थी उत्तर देणार अभ्यास करतो, खेळतो, गप्पा मारतो। विद्यार्थी जे कोणत्या कृती मोकळ्या वेळात करत असेल ते विद्यार्थी सांगणार। उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान जागृती। तर आपल्याला इथे ऑलिम्पिक हे उत्तर विद्यार्थ्यांकडून मिळवून घ्यायचं आहे किंवा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हे उत्तर विद्यार्थ्यांकडून मिळवून घ्यायचं आहे, म्हणून आपण इथे खेळासंबंधी प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचे। दुसरा प्रश्न इथे घेतलेला आहे, तुम्ही कोणकोणते खेळ खेळता? विद्यार्थी कोणकोणते खेळ खेळतात तर जे कोणते खेळ ते खेळत असतील ते सांगणार। इथे उत्तर घेतलेलं आहे कबड्डी, खो खो, फुटबॉल, लंगडी, धावणे इत्यादी। तर उपकौशल्य येणार पूर्वज्ञान जागृती। तिसरा प्रश्न इथे घेतलेला आहे, तुम्ही हे खेळ कोणासोबत खेळता? विद्यार्थी कोणासोबत हे खेळ खेळतात ते सांगणार। इथे उत्तर घेतलेलं आहे वर्गातील इतर मुलांसोबत। विद्यार्थी उत्तर देऊ शकतात मित्रमैत्रिणीसोबत खेळतो, शेजाऱ्यांसोबत खेळतो। तर इथे चौथा प्रश्न घेतलेला आहे, तुमच्या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात काय? आता सर्वच शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा या आयोजित केलेल्या जातात, म्हणून येथे विद्यार्थी कृतीमध्ये उत्तर येणार होय। पाचवा प्रश्न, तुम्ही व तुमच्या शाळेतील इतर वर्गातील मुले यांच्यामधील क्रीडा स्पर्धेला काय म्हणू शकते? विद्यार्थी उत्तर देणार आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा आपण म्हणू शकतो। उपकौशल्य येणार प्रस्तावनेची पाठ्यांशाशी सांगड। इथे 6वा प्रश्न घेतलेला आहे, 2 वेगवेगळ्या शाळेतील मुलांमधील क्रीडा स्पर्धेला काय म्हणता येणार? विद्यार्थी उत्तर देणार आंतरशालेय क्रीडा स्पर्धा म्हणता येणार। त्यानंतर आता यावरूनच आपल्याला पुढील प्रश्न घ्यायचा आहे। 7वा प्रश्न इथे घेतलेला आहे, त्याचप्रमाणे 2 वेगवेगळ्या राष्ट्रांमधील क्रीडा स्पर्धेला काय म्हणता येणार? विद्यार्थी उत्तर देणार आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असे म्हणता येणार। उपकौशल्य येणार प्रस्तावनेची पाठ्यांशाशी सांगड। आता आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा। या उत्तरावरून आपल्याला हवंय ते उत्तर मिळवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला उपघटक मिळवून घ्यायचा आहे। तर इथे शेवटचा आणि 8वा प्रश्न विचारलेला आहे, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वात आघाडीच्या मानल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धा कोणत्या? आता आपल्याला इथे मिळणार आहे आपला उपघटक, तो आहे म्हणजे विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी उत्तर देणार ऑलिम्पिक खेळ। इथे उपकौशल्य आलं पाठ्यांशाचे महत्त्व कथन। तर इथे शिक्षक कृतीमध्ये अगदी शेवटचा मुद्दा येणार। तर आज आपण बाळ ज पंडित लिखित ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हे गद्य अभ्यासणार आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार हेतुकथन आणि शीर्षक लेखन।